क्वेश्चन काय बघा पुन्हा एकदा. क्वेश्चन नंबर 7 from the textbook exercise. 3 equal charges 10 into 10 raised to minus 8 coulomb respectively each located at the corner of a right triangle whose sides are 15, 20 and 25 centimeter respectively. Find the force exerted on charge located at 90-degree angle. So this is the triangle. So this is the triangle. या ट्रायंगलच्या साइड किती आहेत बघा. एक साइड आहे 15, दुसरी साइड आहे 20 आणि तिसरी साइड आहे 25. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि तिन्ही कॉर्नरला सेम चार्जेस ठेवलेले आहेत. क्यू, क्यू अँड क्यू. तिन्ही कॉर्नरला सेमच चार्जेस ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स ऑन दी चार्ज ॲट दी राईट अँगल 90-degree अँगल. ओके. सो 90-degree अँगलचा चार्ज जो आहे तो कुठला आहे, हा इथला चार्ज. हा जो कॉर्नरचा चार्ज आहे याच्यावर ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आता बघा फोर्सेस कसे येणार याच्यावर. समजा हा चार्ज नंबर 1 इथं आहे, चार्ज नंबर 2 इथं आहे आणि चार्ज नंबर 3 इथं आहे. ठीक आहे. थोडक्यात फोर्स कुणावरचा काढायचा आहे, चार्ज नंबर 2 वरचा काढायचा आहे. आता चार्ज नंबर 1 2 ला काय करणार, रिपेल करणार. कुठल्या डायरेक्शन रिपेल करणार, डाऊनवर्ड डायरेक्शन रिपेल करणार. म्हणजे एक फोर्स या डायरेक्शन येणार. हा कुठला असणार आहे, फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 1. हा डाऊनवर्ड डायरेक्शन येणार, रिपल्सिव्ह फोर्स. त्याच्यानंतर चार्ज नंबर 2 वर 3 देखील काय करणार आहे, फोर्स एक्झर्ट करणार आहे. तो कोणीकडे एक्झर्ट करणार, टुवर्ड्स लेफ्ट. फोर्स ऑन 2 एक्झर्टेड बाय 3. ओके. असे दोन फोर्सेस इथे येणार आहेत आणि या दोघांचा रिझल्टंट फोर्स आपल्याला काढायचा आहे. तर आता हे फोर्सेस अगोदर कॅल्क्युलेट करूया. फोर्स ऑन चार्ज ॲट 2 एक्झर्टेड बाय चार्ज 1. 1 न 2 वर एक्झर्ट केलेला फोर्स म्हणजे हा फोर्स F21 is equal to 1/4πε0 Q1 Q2 divided by distance square. 1/4πε0 ची व्हॅल्यू किती येणार, 9 × 10⁹. Q1 किती आहे बघा, म्हणजे सगळे चार्जेस तेवढेच आहेत, 10 × 10⁻⁻8. Q2 देखील 10 × 10⁻⁻8 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर, त्यांच्यामधलं डिस्टन्स. आता 1 आणि 2 मध्ये डिस्टन्स किती आहे, 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटर 1 आणि 2 मध्ये. 20चा स्क्वेअर किती, 400. आता हे सेंटीमीटर मध्ये आहे ना, हे बघा 20 सेंटीमीटर म्हणजे काय होणार, 20 × 10⁻2 मीटर. आणि याचा स्क्वेअर केल्यावर काय होणार, 400 × 10⁻⁻4 होणार. तर हा झाला फोर्स बिटवीन 2 and 1. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल आता. सो 9 डिवायडेड बाय 4 हे ॲज इट इज लिहितो, 9/4. बाकी 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार बघा, 10⁹ × 10 म्हणजे 10⁻10. त्याच्यानंतर हे 10 म्हणजे 10⁻11. 10⁻11 मधून 10⁻16 जाणार, बरोबर आहे ना. किंवा 10च्या सगळ्या पॉवर लिहितो, 10⁻9 एक आहे, त्याच्यानंतर 10 एक आहे, त्याच्यानंतर 10⁻⁻8 आहे, त्याच्यानंतर 10 आहे, परत 10⁻⁻8 आहे आणि डिवायडेड बाय याच्यातलं 4 फक्त बाहेर काढलंय म्हणजे 10⁻2 आणि 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻2 राहणार डिनॉमिनेटरला. 9/4 म्हणजे 2.25 येणार. इंटू 10च्या सगळ्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. 9 + 1 10, 10 - 8 म्हणजे 2, 2 + 1 3, 3 - 8, 3 - 8 म्हणजे -5 आणि -5
डिवायडेड बाय -2. -5 मायनस -2 म्हणजे -5 + 2 होणार ना, म्हणजे -3 येणार इथं. तर अशा प्रकारे 1 आणि 2 मध्ये फोर्स येणार आहे 2.25 × 10⁻³ न्यूटन. तसंच आता काय करूया, 2 आणि 3 मधला फोर्स काढूया. हा फोर्स इकडे येणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स टुवर्ड्स लेफ्ट. Force on charge at 2 exerted by charge 3. F23 1/4πε0 Q2 Q3 divided by distance square. म्हणजे 9 × 10⁻⁹. Q2 किती आहे बघा, Q2 म्हणजे 10 × 10⁻⁸. Q3 देखील तेवढाच आहे, 10 × 10⁻⁸. डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. आता यांच्यामध्ये डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर म्हणजे किती होणार, 15 × 10⁻². त्याचा स्क्वेअर 225 × 10⁻⁴. आता F23 म्हणजे 9 डिवायडेड बाय 225. ओके, किंवा असं लिहितो मी, नाइन डिवायडेड बाय 2.25 लिहितो इंटू 10⁻³ न्यूटनच येणार आहे. 9/4 ऐवजी 9 डिवायडेड बाय 2.25. बाकी पॉवरचं कॅल्क्युलेशन वरच्या प्रमाणात इथं सगळं येणार आहे. ओके, आता 9 डिवायडेड बाय 2.25 म्हणजे किती येते बघूया. 4 येते, एक्झॅक्टली 4. 4 × 10⁻³ न्यूटन. आता रिझल्टंट फोर्स ऑन चार्ज 2 काढायचा आहे. आता रिझल्टंट फोर्स कसं काढणार बघा, इथं 2 फोर्सेस आपल्याला मिळाले आणि दोन्ही फोर्सेस कशा आहेत, एकमेकाला 90 डिग्रीमध्ये राईट अँगलमध्ये आहेत. आता रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला तो वेक्टर टॉपिक मध्ये झालेला आहे. ओके, तर रिझल्टंटचा फॉर्म्युला कसा येणार बघा, देअरफॉर resultant force on charge at 2 R is equal to square root of resultant चा फॉर्म्युला माहिती आहे ना, p² + q² + 2pq cos θ. तसं इथं F21² + F23², ओके, p² + q² + 2 F21² + F23² + 2 F21 F23 cos of angle between them. p² + q² + 2pq cos θ हा फॉर्म्युला वापरायचा. सो आता पहिला फोर्स किती आहे, 2.25 × 10⁻³ याचा स्क्वेअर प्लस 4 × 10⁻³ याचा स्क्वेअर प्लस तिसरी टर्म 0 होणार आहे.
ती काही लिहायची गरज नाही, कारण या दोन फोर्सेस मध्ये अँगल किती आहे 90 डिग्री आणि cos 90 म्हणजे 0 होणार आहे. आता हे परत स्क्वेअर करून ऍडिशन करायला पाहिजे. आता 2.25 चा स्क्वेअर ओके बघा 2.25 चा स्क्वेअर किती आला 5.0625 इंटू 10⁻⁻6. 4 चा स्क्वेअर 16 इंटू 10⁻⁻6. 10⁻⁻6 कॉमन काढलं तर 16 प्लस 5 म्हणजे 21.0625 इंटू 10⁻⁻6. ओके, आता याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढावा लागेल. स्क्वेअर रूट ऑफ 21.0625 याचा स्क्वेअर रूट येतो 4.589 इंटू 10⁻⁻6 चा स्क्वेअर रूट -3 न्यूटन. सो दिस मच इज द टोटल फोर्स. तेवढाच फोर्स टेक्स्ट बुक मध्ये देखील दिलेला आहे 4.59 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, so this is the next question. A potential difference of 5000 volt is applied between two parallel plates 5 cm apart. A small oil drop having charge 9.6 into 10⁻⁻9 coulomb falls between the plate. Electric field intensity between the plates and the force on oil drops. Force on the oil drop find out करायचं आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, potential difference of 5000 volt is applied between two parallel plates 5 cm apart and a small oil drop having charge 9.6 into 10⁻⁻19 coulomb falls between the plates. म्हणजे अशा प्रकारे दोन प्लेट दिलेले आहेत. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्लेट अँड दिस इज द सेकंड प्लेट. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे? पोटेन्शियल डिफरन्स इज 5000 व्होल्ट. ओके, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, एक पॉझिटिव्हली चार्ज प्लेट असणार आहे आणि दुसरी निगेटिव्हली चार्ज प्लेट असणार आहे. या दोन प्लेट मधलं सेपरेशन किती दिलेलं आहे? 5 सेंटीमीटर इज द सेपरेशन. पोटेन्शियल डिफरन्स 5000 व्होल्ट, सेपरेशन आहे 5 सेंटीमीटर. अ स्मॉल ऑइल ड्रॉप हॅव्हिंग चार्ज, आता इथे एक स्मॉल ऑइल ड्रॉप आहे दोन प्लेटच्या मध्ये आणि त्याच्यावर चार्ज किती आहे? 9.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. हा दोन प्लेटच्या मध्ये आहे. फॉल्स बिटवीन द प्लेट्स म्हणजे हा असा खाली पडायला लागलाय. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन प्लेट, सुरुवातीला या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असेल हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा फोर्स ऑन द ऑइल ड्रॉप, त्या ऑइल ड्रॉपवर फोर्स किती असणार, या दोन गोष्टी इथे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सुरुवातीला गिवन लिहूया. फर्स्ट पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे फी, ती किती आहे? 5000 व्होल्ट. त्याच्यानंतर सेपरेशन बिटवीन टू प्लेट्स, त्याला स्मॉल डी असं आपण होतो, दॅट इज 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर मीन्स 5 इंटू 10⁻⁻² मीटर.
आणि इथं जो ऑइल ड्रॉप आहे त्याच्यावरचा चार्ज दिलाय 9.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. तर क्वेश्चन 1 आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन द प्लेट्स. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन प्लेट्स. तर त्याचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू फी बाय डी. हा फॉर्म्युला बघितलाय आपण, डेरिवेशन देखील केलेला आहे. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स इज गिवन बाय फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन प्लेट्स. तर पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 5000 डिवायडेड बाय सेपरेशन बिटवीन प्लेट किती आहे 5 इंटू 10⁻². त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स होणार 5000 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती होणार 1000 होणार. 10⁻² वर गेल्यानंतर 10⁻² होणार. म्हणजे टोटल होणार आहे 1 इंटू 10⁻5. ओके, व्होल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कुलॉम. त्याच्यानंतर फोर्स ऑन द ऑइल ड्रॉप. ऑइल ड्रॉप वरचा फोर्स काढायला सांगितलं. Second question. Force on oil drop. Force on oil drop. Force on oil drop म्हणजे काय? फोर्स ऑन चार्ज काढायचा आहे. तर आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बघा. इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू EQ असा फॉर्म्युला असतो, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू दी चार्ज. ओके, सो इलेक्ट्रिक फोर्स EF इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे इथं 1 इंटू 10⁻5 आहे आणि चार्ज किती आहे 9.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक फोर्स येणार आहे 9.6 इंटू 10⁻14 न्यूटन. ओके, सो दॅट विल बी द आन्सर. इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला EQ असतो. याचं रिझन काय आहे, कारण आपण बघितलंय की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज असतं. E इज इक्वल टू F/Q असतं. त्याच्यामुळे येणार आहे 9.6 इंटू 10⁻14 कुलोम न्यूटन हा फोर्स येणार. पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. न्यूटन, फोर्स हा न्यूटन मध्येच असतो. काय डाऊट असला विचारा. So this is the last question of the chapter from the exercise. Calculate the electric field due to the charge of -8 into 10⁻⁻8 coulomb at a distance 5 centimeter from it. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए सिंगल पॉइंट चार्ज फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए सिंगल पॉइंट चार्ज. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज. चार्ज किती दिलाय बघा -8 इंटू 10⁻⁻8 कुलोम आणि डिस्टन्स किती दिलेला आहे इथं 5 सेंटीमीटर दिलाय. 5 सेंटीमीटर म्हणजे 5 इंटू 10⁻2 मीटर. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू ए सिंगल पॉइंट चार्ज. ओके, याचा फॉर्म्युला काय असतो 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. Q या चार्ज पासून R डिस्टन्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q/r². So therefore E is equal to 1/4πε0 ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻9 इंटू Q किती आहे -8 इंटू 10⁻8 डिवायडेड बाय डिस्टन्स किती आहे याचा स्क्वेअर. डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 10⁻⁻4.
सो E इज इक्वल टू किती होणार बघा 9 इंटू 8 मायनस आन्सर येणार इथं मायनस मध्ये 9 इंटू 8 72 बाय 25 इंटू 10 रेस टू मायनस 4. ओके 10 रेस टू मायनस 4. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू मायनस आता 72 डिवाइडेड बाय 25 करावं लागेल. सॉरी टोटल पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार बघा जस्ट अ मिनिट. 9 इंटू 8 किती 72 डिवाइडेड बाय 25. ओके आणि 10 रेस टू 9 आणि 10 रेस टू मायनस 8 म्हणजे किती होणार हे 10 रेस टू 1 होणार आणि 10 रेस टू 1 डिवाइडेड बाय 10 रेस टू मायनस 4 म्हणजे 10 रेस टू किती होणार हे 5 होणार. सॉरी 10 रेस टू 5 बरोबर आहे ना. टेन रेस टू 5 होणार कारण बघा पॉवरचं कॅल्क्युलेशन 9 मायनस 8 म्हणजे इथं 1 राहिला आणि 10 रेस टू 1 डिवायडेड बाय 10 रेस टू मायनस 4. सो 1 मायनस मायनस 4 म्हणजे 1 प्लस 4 म्हणजे 5 येणार. तर 72 डिवायडेड बाय 25 72 डिवायडेड बाय 25 आन्सर येतं 2.88 इंटू 10 रेस टू 5 न्यूटन पर कुलोम किंवा व्होल्ट पर मीटर. So this will be the answer. So this is the electric field intensity due to this charge at this distance. एवढा आन्सर येणार आहे. पुन्हा एकदा इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे कारण पॉवर आणि हे सगळं कॅल्क्युलेशन बरोबर येत नाही. आपण सोडवलेलं सगळं बरोबर आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू सिंगल पॉईंट चार्जचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 त्याची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹ Q बाय R स्क्वेअर. Q आहे -8 इंटू 10⁻⁻8 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 10⁻⁻2 चा स्क्वेअर 25 इंटू 10⁻⁴. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे एवढंच आन्सर येत आहे. सो दॅट इज द आन्सर. तर अशा प्रकारे हा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा सगळा चॅप्टर म्हणजे त्याच्यामधले सगळे डेरिव्हेशन त्याच्या पाठीमागचे सगळे एक्सरसाइजचा पार्ट हा आपण कव्हर केलेला आहे. याचे व्हिडिओ सगळे युट्यूबवर अवेलेबल आहेत. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ते व्हिडिओ रिपीटेडली बघा. त्याच्यामध्ये कुठं डाऊट येत असेल तर विचारा. आणि हा टॉपिक झाल्यानंतर म्हणजे स्टेट बोर्डचा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला एनसीईआरटीचा टॉपिक जो आहे त्याच्यानंतर कुठला टॉपिक प्रिपेअर करायचा आहे तुम्ही एनसीईआरटीचा टॉपिक प्रिपेअर करायचा आहे आणि तो कुठला आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड द फील्ड. कारण तुम्हाला नीट किंवा जेई जर द्यायचे असेल तर इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड नावाचा जो टॉपिक आहे अकॉर्डिंग टू एनसीईआरटी हा टॉपिक तुम्हाला स्टडी करावा लागेल आणि याचे व्हिडिओज देखील युट्यूबवर अवेलेबल आहेत. ओके तर त्याच्यामध्ये डीएससी फिजिक्स या चॅनलला जायचं. डीएससी फिजिक्सला गेल्यानंतर प्लेलिस्ट मध्ये जायचं प्लेलिस्ट आणि प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर इलेक्ट्रिक चार्जेस अँड द फील्ड हा जो चॅप्टर आहे तो सुरुवातीपासून व्यवस्थित बघा. अगोदर हा चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा स्टेट बोर्ड मधला आणि नंतर त्याच्यामध्ये जाऊन तो चॅप्टर प्रिपेअर करा कारण हा चॅप्टर जो आहे तो नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.